अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, संक्रांत हा सण वर्षाचा पहिला सण असतो आणि काल भोगी, आज संक्रांत आणि उद्या किंक्रांत असा हा संक्रांतीचा 3 दिवसाचा सण असतो आणि आज संक्रांत झालेली आहे, उद्या आहे किंक्रांत आणि किंक्रांतीला आपल्याला काही गोष्टी टाळायच्या आहेत। त्यामुळं तुमचं वर्ष खूप सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं नक्की जाईल। आता बघा, किंक्रांत म्हणजे काय, तर किंकरासूर नावाचा जो राक्षस होता तो जनतेला अतिशय प्रमाणात, जास्त प्रमाणात त्रास द्यायचा आणि ह्या राक्षसाचा वध देवीने संक्रांतीचं रूप घेऊन वध केला आणि त्यानंतर किंक्रांत म्हणून साजरी केली जाते। आता ह्या किंक्रांतीला आपल्याला काही नियमाचं पालन करायचं आहे। या दिवशी कटाक्षानं आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा बघा, पूर्वी शेणामध्ये, शेण जे असतं गाईचं, म्हशीचं वगैरे, त्यामध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी हात घालायचा नाही, त्यानंतर केस सोडायचे नाहीत, असे नियम आहेत। ते आजही काही ठिकाणी पाळले जातात, पण आता शहरामधल्या ज्या बऱ्याच स्त्रिया आहेत त्या केस कट केल्यामुळं म्हणा किंवा अजून काय, तर ते केस सोडले जातात, पण शक्यतो किंक्रांती दिवशी तुम्ही केस सोडायचे नाही। दुसरी गोष्ट, या दिवशी कटाक्षानं अशी एक गोष्ट टाळायची की ज्या गोष्टीमुळे तुमच्या घरात वाद होतो अशा व्यक्तीशी बोलणंच टाळायचं उद्या। कारण जर तुमचं उद्या एखाद्या व्यक्तीशी वाद झाला तर वर्षभर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी, आजारपण, सतत घरामध्ये काहीतरी दोष निर्माण होणं, दुःख, संकट ह्या गोष्टी घडतील। म्हणून उद्या कटाक्षानं ज्या व्यक्तीशी तुमचं पटणार नाही, ज्या व्यक्तीशी तुमचं छोट्या छोट्या कारणावरून वाद होतात अशा व्यक्तीशी बोलणं टाळा। आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं पतीशी छोट्या छोट्या कारणावरून वाद होत असतील तर तुम्ही शक्यतो उद्या बोलायचं टाळा। त्यांनी, पतीनं तुम्हाला एखादी गोष्ट विचारली तर हो, नाही एवढंच बोला, किंवा पत्नी तुमच्या म्हणजे पतीशी वारंवार वाद घालत असेल तर पतीनं सुद्धा हो, नाही एवढंच बोलायचं। मुलाचं वडिलांचं पटत नसेल तर मुलाने आणि वडिलांनी सुद्धा हा नियम पाळा। मुलीचं आईचं पटत नसेल, सासवा सुनांचं पटत नसेल तर अशा वेळेला कटाक्षानं या दिवशी कमीत कमी बोलायचं, हो नाही एवढंच उत्तर द्यायचं आणि जास्तीत जास्त सेवेमध्ये राहायचं। आता किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो। त्याचप्रमाणे 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरनान केलं जातं। हे बोरनान वगैरेचं तुम्हाला यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं कसं बोरनान असतं ते। त्यानंतर बघा, या दिवशी तुम्ही जास्त सेवेत राहायचं। म्हणजे बघा, आता तुम्ही एखाद्या शेजारच्या बाईशी तुम्ही बोलता बोलता सहज तुमच्या तोंडातून एखादी गोष्ट जाते किंवा त्या शेजारच्या बाईच्या किंवा शेजारच्या व्यक्तीच्या असू दे, घरातल्या व्यक्तीच्या असू दे, तोंडातून एखादी गोष्ट येते आणि मग त्यामुळं वाद वाढतात। तर हे वाद टाळण्यासाठी उद्या खरंच कमी बोला आणि त्यासाठी तुम्ही काय करा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरातलं काम आवरायचं, संपूर्ण सारामृतचं पारायण करायला बसा। तो तास, दीड तास। गुरुवार आहे, विष्णू सहस्त्रनाम म्हणा। गुरुवार आहे, गुरुचरित्रातला 18वा अध्याय वाचा, 14वा अध्याय वाचा, त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, ह्या गोष्टी तुम्ही नामस्मरणात जेवढं तुम्हाला घालवता येईल तेवढं तुम्ही उद्या दिवसभरात करायचं। कारण या जेवढ्या तुम्ही वाद होण्याच्या गोष्टी टाळाल तेवढ्या गोष्टी तुमच्यासाठी फायद्याच्या आहेत। किंक्रांत हा सण जो आहे तो अशुभ मानला जातो आणि ह्या किंक्रांती दिवशी कोणतंही शुभ काम केलं जात नाही। त्यामुळं नक्की तुम्ही ह्या किंक्रांतीला कोणतंही शुभ काम करू नका आणि वाद होण्यासारखे शब्द कुणाला उच्चारू नका आणि समोरच्या व्यक्तीनं जर असे शब्द उच्चारले तर तुम्ही ते प्रत्युत्तर न देता ऐकून घेतल्या नसल्यासारखं करा। कारण ज्या वेळेला तुम्हाला समोरची व्यक्ती वादाचे विषय बोलते आणि तुम्ही त्याला प्रत्युत्तर देता त्यावेळेला वाद वाढत जातात। त्यामुळं उद्या तुम्ही शांत राहणे, तुम्हाला ऐकू आल्या नाहीत अशा गोष्टी समजून शांत बसणे। त्यामुळं तुमच्या घरातले, तुमच्या आयुष्यातले, तुमच्यातले जे आर्थिक अडचणी, दुःख, संकट जी वर्षभर टळणार आहेत
ती उद्या एका दिवसानं. त्यामुळे नक्की उद्या ज्या व्यक्तीशी तुमचं पटत नाही, ज्या व्यक्तीचं तुम्हाला बोलणं खटकतं, अशा व्यक्तीशी कमी बोला किंवा उद्या एक दिवस नाही बोलला तरी चालेल. त्यामुळे नक्की उद्या एक दिवस ह्या गोष्टीचं पालन करा आणि वर्ष तुमचं आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.